हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी स्वेलिंग आहे, कारण मी 6ला उठली, जे की माझ्यासाठी खूप लवकर आहे. आता 7 वाजले. तर आम्ही ब्लाबलाने, मी आणि करीना पनवेलला जातोय. तर चला, आमच्या गाडीचा वेळ झालाय. शेरूला घरात एकटं सोडून जायला मला खूप इमोशनल होतंय मी, कारण की तो बरेच तास एकटे राहणार आहे. आता त्याला काहीतरी किडा दिसला म्हणून तो आणि आम्ही निघालेलो आहोत. बिचारा शेरू, त्याला असं वाटत होतं की एवढा काय गोंधळ चालू आहे सकाळी सकाळी, बॅगा वगैरे, जसं काही त्याला कळून गेलं होतं. म्याव म्याव करत आमच्या बॅगांच्या मध्ये मध्ये फिरत होता. तर त्याला एकटं सोडून जाताना खूप वाईट वाटत होतं. आणि करीनाला तर जास्तच, करीना खूप त्याच्याशी अटॅच झाली होती एवढे दिवस. ती म्हणायची मला, मी घेऊन जाऊ का, मी घेऊन जाऊ का. म्हटलं नको नको. तर आता बरेच तास बिचाराला एकटं राहावं लागणार आहे शेरूला. तर तो जास्त झोपलेलाच असतो. आणि प्रतीक निघणार आहे पुण्यावरून. तर तो दुपारी 3 वाजेपर्यंत येणार आहे. 7 ते 3 म्हणजे खूप होता ग, बापरे. 7 ते मध्ये रुपाली त्याला भेटायला येणार आहे. हा, नाही, कल्पना ताई येतील आता झाडू फरची करायला. त्याला ज्या घरामध्ये हाऊस हेल्प आहे त्यांची पण त्याला सवय झाली आहे. त्या आल्या की तो त्यांच्या बरोबर उड्या मारतो. आणि नंतर कल्पना ताई येऊन गेल्यावर रुपाली येईल भांडे करायला. तर राहील म्हणजे 11 वाजेपर्यंत त्याच्या सहवासात त्याला दिसतील लोक. आणि मग दुपारी झोपतो. मग येईल प्रतीक 2-3 वाजेपर्यंत प्रतीक येईल. पण तरी वाईट वाटतंय की बिचारा एकटा राहील. त्याला जे आम्ही वेट फूड देतो 2 वेळेस मिळून देतो, ते प्रशांतजींनी एकाच वेळेस त्याला देऊन दिलं सकाळी, पूर्ण पाऊच, की बुवा तो बराच वेळ एकटा राहणार आहे म्हणून. आणि मेन म्हणजे त्याने खाल्लंही सगळं. त्याला आवडतं वेट फूड, तर त्याने पूर्ण खाऊनही घेतलं. म्हणजे त्याचं खाणं पिणं झालंय बुवा आम्ही निघण्याच्या आधी. चला चला चला. बहुत धूप है, कहाँ बारिश हो रही है. असं वाटतंय की कडक उन्हाळा आहे, इतकी गरमी होते. आता सकाळचे 10:30 वाजले. आता आम्ही इथे उतरलो. पनवेलच्या कुठल्या एरियात उतरलो? कळंबोळीजवळ आम्ही उतरलो आहे. आणि आता आम्ही ऑटोने जाणार आहोत तिच्या घरी. माझ्या बॅक साईडला बाजूच्यांची बाल्कनी दिसते, तर इग्नोर करा. 20-1 मिनटं झाले आम्ही पोहोचलो. आल्या मी 10 मिनटं जरा लोळून घेतलं होतं. आता चहा बी ठेवला आहे. आणि खूप तर काय असं पाऊस पडला नाही जिकडे तिकडे. आता पाऊस बंद झाला आहे. ॲक्च्युली पाऊस तर पडायला पाहिजे खरं, परंतु मागे 2-3 दिवस पाऊस पडला, इवन नाशिकला आहे. तर मला असं चहा प्यायची इच्छा होते पाऊस पडल्यानंतर. आणि आता तर इच्छा म्हणण्यापेक्षा सध्या तर माझं रोजचं रुटीन झालं आहे. मी रोज गुळाचा चहा बनवते मस्तपैकी, त्याच्यामध्ये साय टाकून घेते आणि चहा घेते म्हणजे घेते. तर आता करीना आणि बहिणीची मुलगी संजना, त्यांचं चाललं आहे चहा वगैरे बनवणं. तर आता आम्ही चहा बिस्किट वगैरे खाणार आहोत. आमच्या घरातून आम्ही 7:20ला निघालो होतो. मग प्रशांतजींनी आम्हाला इंदिरानगरच्या तिथे सोडलं. आम्ही ब्लाबलाने आलो, करीना आणि मी. आणि आम्ही दोघीच होतो त्या कारमध्ये, दुसरं कोणी नव्हतंही. तर त्यांनी आम्हाला सोडलं. आणि मग आम्ही इथे 11-10ला वगैरे, म्हणजे इथे सिग्नलवर उतरल्यानंतर लगेच ऑटो बुक केला आणि ऑटोने आलो घरी. तर पोचून गेलो 11पर्यंत इथे. तर आता चहा वगैरे घेऊ आणि मग काय आरामच करू. माझी बहीण तर ड्युटीवर गेली आहे, ती संध्याकाळी 5 वाजता येईल घरी. चला आता मी मस्त रेस्ट कर. लास्ट टाइम यांच्याकडे मी आले तेव्हा दाखवले की यांच्या सोसायटीमध्ये पण खूप सगळे ट्रीज आहे, खूप ग्रीनरी आहे, खूप छान वाटतं बघायला बाल्कनी. अँड दिस इज माय ब्रेकफास्ट गाईज. मला एवढ्यात रोज गोड खायची इच्छा होते आणि मी इथे चहा पोळी, साय टाकून चहा आणि तूप लावून पोळी. आणि मंगळवार असल्यामुळे मी म्हटलं चला आपण दुर्गा सप्तशतीचं पाठ करू. असंही बहीण आलेली नव्हते, तर देवांना छान फुलं वगैरे वाहून तिच्या मिस्टरांनी छान अशी पूजा केलेली होती. पेरूचा नैवेद्य दाखवला होता.
मग मी दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं, तेलाचा तुपाचा दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावली, सगळ्या आरत्या वगैरे केल्या आणि संध्याकाळी जेवणामध्ये माझ्या बहिणीने मिसळ पावचा बेत बनवला. हे बघा, छान अशी टेस्टी मिसळ तिने केली होती. होते आता मूळ करेल आणि मग पटकन रेडी होईल. आता पटकन हो. तुझा सकाळी सकाळी आवाज खूप रूढ वाटतोय. प्रेमाने बोल परत. सॉरी, तू आवर आता पटपट आणि मग मी इतक्यात रेडी होईल. हा, आता कसं गोड गोड बोलली. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. मी आहे पनवेलला माझ्या छोट्या बहिणीकडे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच. तर आता सकाळचे 11 वाजले आणि न्यूजला तर मी बघितलं होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की 5 दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार नाही आहे. धो पाऊस पडतोय असं नाही आहे, पण बिलकुल पावसाळी वातावरण झालेलं आहे. आणि माझी बहीण सकाळी ड्युटीच्या वेळेवर चालली गेली तिच्या ऑफिसला आणि आता मी, करीना, संजना आम्ही चाललो आहे. आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहे. म्हणून मी असा इंडियन ड्रेस वेअर केला. टिकली पण लावली होती पण ती पडून गेली, आता परत लावते. तर पावसाने आज यायला नको, नाही तर आमची फजिती होईल. तर पोरी गेल्या आहे खाली, मी आता निघतेच आहे. चलो बाय बाय. बाय द वे, पॉसिबल झालं तर तुम्हाला सुद्धा नक्की दर्शन देईल. आणि ह्या बघा, ह्या 2 आमच्या ब्युटिफुल गर्ल्स, यांचं चालू आहे फोटो सेशन. गर्ल्स से हाय. हेलो. आणि आम्ही आता ट्रेनमध्ये बसून कुठे चाललोय संजना? दादरला जात आहोत सिद्धिविनायक बाप्पांच्या दर्शनाला. करीना, कसं वाटतंय? छान वाटतंय ना? आणि आम्ही आता वडाळा स्टेशनवर उतरलेलो आहोत आणि आम्ही आता कॅब बुक केली आहे. आम्ही पहिले गणपती बाप्पांच्या दर्शनाला जाऊ आणि दर्शन केल्यानंतर मग आम्ही दादरला आलो आहे तर काहीतरी स्ट्रीट शॉपिंग करू. हो ना संजना? छान छान घेऊ आपण काही. हां, आणि मग तुम्हाला पण दाखवू आम्ही काय काय शॉपिंग केली. या मॅडम बघा, खूप गरमी आहे, वितळू राहिलो आम्ही खूप. खरंच ना, कोण म्हणेल रेनी सीझन आहे. प्रचंड गरम होत आहे, प्रचंड गरम. बघा, हे काकांचं वय 72 आहे आणि ते टॅक्सी चालवत आहे. तर मानलं पाहिजे खरंच, पूर्वीचे लोक इतके हार्डवर्किंग, फिट आहेत. प्रचंड गरमीला कंटाळून मी माझ्या हेअरला असं जुडा बनवून घेतला, कारण खूप म्हणजे खूप प्रचंड गरमी आहे. आणि त्यात आपण जेव्हा थोडं तयार झालेलं असतो तर आपल्याला अजूनच गरमी फील होते, अजूनच गरम होतं आपल्याला. तर मी जुडा बांधून घेतला माझ्या केसांचा.
मंदिराच्या प्रिमायसेसमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आम्ही माझ्या बहिणीची वाट बघतोय. ती आली की मग आम्ही मध्ये जाऊ दर्शनाला. तर ती येते, ऑन द वे आहे ती. तिने हाफ डे लीव घेतली आहे आणि दर्शनासाठी येते. बरीच गर्दी आहे. तसं आपण सिद्धिविनायक बाप्पाला केव्हाही आलं तर आपल्याला ही गर्दी अशीच दिसते. आणि इथे छान छान फुलांच्या माळा वगैरे खूप सुंदर सुंदर आहेत. आम्ही देखील घेतलेलं आहे. हाफ डे लीव घेऊन आलेली आहे आणि आम्हाला जॉईन झालेली आहे. आता ह्या रेस्टॉरंटचं नाव बघितलं का बाहेर संजना? काय नाव आहे? सिद्धिविनायक. अच्छा, तर मंदिराच्या मध्येच म्हणजे मध्ये आहे सिद्धिविनायक टेम्पल. तर इथे आम्ही आलेलो आहोत. हां, आणि आता यांना ह्या मुलींना भूक लागली तर आम्ही आता खाण्यासाठी इथे आलेलो आहोत. आता आम्ही प्रत्येकाने वेगळे वेगळे आयटम ऑर्डर केले. बघू आता आल्यानंतर. मागचं काय गणपती? मागे खूप सारे वेगवेगळे गणेशाचे स्केच एकदम प्रिटी. हे माझं आहे इडली वडा सांबर. करीनाचं मेदू वडा सांबर, पण तिला सांबर चटणी वेगळी पाहिजे होती. संजनाचा मसाला डोसा. छान. पोट भरून खाल्ल्यानंतर इथे आम्ही कॉफी आणि चहा, ही फिल्टर कॉफ़ी करीना मैडम जी घ्या मॅडम. और ये हमारी टी. गेलेलो आहोत शॉपिंग करायला. तर पूर्वी हे स्ट्रीट मध्ये पूर्ण शॉप असायचे, पूर्ण स्ट्रीट शॉपिंग. परंतु आता कधीपासून हे चेंज झालं? अरे ते आता थोडे दिवस झाले BMC वाले रस्ता खूप ब्लॉक होऊन जातो, ट्रॅफिक होतं ना, मग त्यामुळे ते रोडवर. हां, रोडवरचे सगळे शॉप उचलले आणि आता रोड असा मोकळा झाला. तर आम्ही आता इथे थोडीफार शॉपिंग करतोय. थोडे आहे. घ्यायची. त्यांना म्हटलं तुम्ही त्या पर्सच्या शॉपमध्ये जा, मी इथे बघते म्हटलं काय काय आहे लग्न झालेल्या बायकांसाठी. हे बघा किती सुंदर सुंदर मंगळसूत्रे आहे इथे. खूपच छान छान आहे. बघते मी आता यांचं कलेक्शन. आणि इथं मम्मीला एवढी सारी गोष्टी आवडल्या आहेत. लाईक दिस. तुम्ही काय चाहिए? तिकडं बॅग्स आहेत. पोलीस. तो रेडवाला आवडतोय का तुला? घे ना. केवढ्याला आहे? 500-400? हां ना बाई. आणि या मुलींना कुर्त्या घ्यायच्या आहे. तर कुर्तीच्या शॉपमध्ये आम्ही आता आलेलो आहोत. करीना आणि संजना कुर्ती बघताय. आमच्यासाठी शॉपिंग केली. बिचारे शेरूने काय केलं, मांजर असल्या म्हणून काय झालं, त्याला पण आम्ही शर्ट घातला. हा आम्ही शेरूसाठी घेतला सँडो. छान आहे ना. 200. शार्ट ज्वेलरीमध्ये आम्ही आलो आहे. मंगळसूत्र घ्यायचं आहे. ॲक्च्युली मी सकाळी घाईघाईमध्ये मंगळसूत्र घालायला विसरली. थँक्यू सो मच. काय नाव ताई तुमचं? सुधा. सुधा, छान नाव आहे तुमचं. आणि तुम्ही पण छान आहे. तुमचं? अरे वा, किती छान नाव आहे यांचं. लक्ष्मी. भाभी जी घर पर है. आपका क्या नाम है? सरिता. हाँ, आप बहुत अच्छे से रेडी हुए हो, अच्छे लग रहे हो. हाँ क्या अच्छा आहे ना, ऐसा रहने का. काय नाव आहे ताई तुमचं? शालिनी. इथलेच आहे का तुम्ही? हां, आता इथे जॉब करता म्हटल्यावर नाही का. आणि इथे करीना आणि संजना. हाय करीना, संजना. मंगळसूत्र खरेदी करताय ह्या म्हणजे माझ्यासाठी. गडबडीमध्ये बिना मंगळसूत्र घालता आली. आपल्याला कसं भारतीय स्त्रियांना पाहिजे ना हे. ते बिचारे आपल्या नावाचं काही घालो ना घालो, आपण घालून फिरवायचं सगळी.
आणि एक अशी. मग ब्लॅक फायनल केली आहे का? नाही ब्लॅक बघू नका रेड. संजना तुला नाही घ्यायची पण घे ना. मग ही छोटी आहे, मग ती चांगली दिसते छोटस. बघू बघू. हे बघ ही ब्लॅक बघ ना करीना, छान आहे. नाही माझ्याकडे सेम आहे. प्रॉब्लेम आहे हां मला आहे ना खूप साऱ्या गोष्टी घ्यायला लागतात. हां बसत जसं मग ती त्या बॉक्स मध्ये बसत नाही. ए ही त्यात ब्लॅक किती छान आहे बघ ही. काश आपके पास थोड़ी एनर्जी होती तो हम मरीन्स चलते. मरीन्स अभी नो वे. तुझ्यामुळे आम्हाला भीती वाटते. मला भीती वाटते रिकामं माझ्यामुळे एकदाच तिच्यामुळे एकदाच लाईव्ह कि तुम्हें अगर मुंबई देखना है कि कितने लोग रहते हैं दादर स्टेशन आओ. मी दादरवरून CST ट्रेन घेतली आणि आम्ही आता CSTला आलेलो आहोत. ॲक्च्युली आम्ही मागे आलो कारण की आम्हाला मोकळी ट्रेन भेटावी म्हणून, कारण आम्हाला 1-1.5 तास प्रवास करून मग जायचं आहे ना, म्हणून आम्ही उलटं आलो CSTला. कारण संजनाचं म्हणणं इथे आपल्याला मोकळी चोकळी ट्रेन भेटेल असं. ह्या बघा दोघी चालल्या आहेत. मुंबईच्या लोकांचं, जे लोक ट्रेनने ट्रॅव्हल करता, जॉब करता, कामानिमित्त, एवढं इझी नाही आहे ट्रेनमध्ये चढताना उतरताना बघायचं लोकांची गंमत. हे बघा या दोन्ही काय माळका आहे. आणि आता आम्ही जात आहोत पनवेलला. सिद्धिविनायकाच्या मंदिरात मी स्वतःच्याच हाताने लावला, पण कसं पाणी येऊन गेला. आणि हे बघा प्रत्येक स्टेशनला बायका ट्रेनच्या डब्यामध्ये वाढतच गेल्या. हळूहळू खूप गर्दी होत गेली. आम्ही बसून केला प्रवास, पण कितीतरी महिला हे बघा हात ताटकळत म्हणतो ना आपण, असं वरती पकडून उभ्याने त्यांनी प्रवास केला. आणि त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये खूप सगळे विचारचक्र चालू होतं ॲक्च्युली, की यातल्या किती सगळ्या महिलांनी दिवसभर काम केलं असेल, थकल्या असेल, दमल्या असेल, तरीसुद्धा घरी जाऊन काय त्यांना घरची कामं चुकणार नाही आहे. थँक्यू संजना. तुझ्यासाठीच मी आमचं इथं काही नाही, हिला घुसवलं असतं मी, पण म्हटलं यार हा ना ॲक्च्युली अशी परिस्थिती होणार होती ट्रेनची, म्हणून संजनाने छान प्लॅन केला. आम्ही रिटर्न गेलो मागे CSTला आणि मग तिथून ट्रेन घेतली, म्हणून आम्ही मस्तपैकी बसलोय. आणि डब्याची परिस्थिती बघा. These are the faces of the people who are tired, guys. 7:06 झाले तरी आम्ही घरी नाही पोचलोय, आणि आम्ही घरातून निघालो होतो 11:20ला. 8 hours ऑलमोस्ट. फायनली आमचा लास्ट स्टॉप आला, जो की आहे पनवेल. आता आम्ही देखील उतरत आहोत गाईज, तुम्ही बघू शकता. संध्याकाळचे 7:15 वाजले आणि आम्ही आता ट्रेनमधून उतरलो. शॉपिंग करत असतो तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण किती चालतोय, परंतु नंतर पाय दुखायला लागतं, प्रचंड पाय दुखत आहे. आता निघालोय आम्ही घरी जाण्यासाठी. आणि आत्ता आम्ही पनवेलच्या स्टेशनवर उतरलेलो आहोत. लेफ्ट साईडने तुम्ही बघू शकता किती पब्लिक बाहेर पडतं आहे. आणि ट्रेनमध्ये अनेक महिला खाण्याच्या वस्तू जसं की चिक्की, फुटाणे वगैरे, किंवा मग ती प्लॅटफॉर्मवर बसलेली लेडीज जी फुलांचे हार करत होते. आणि हे जे पब्लिक जात आहे, इवन जेंट्स देखील आहे त्यात, लेडीज जेंट्स सर्वच आपापल्या कामावरून घरी जात आहे. तर ट्रेनमध्ये आम्ही जेव्हा बसलेलो होतो आणि गर्दी वाढत होती, अनेक बायकांचे वर असे हात टांगलेले जात होते, तेव्हा मी विचार करत होते यापैकी किती सगळ्या बायकांना घरी जाऊन आता संध्याकाळचा स्वयंपाक, घर आवरणं, मुलांची नेक्स्ट डे शाळेची तयारी, मिस्टरांची ऑफिसची तयारी, तर किती संघर्ष आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये, नाही का? म्हणूनच असं म्हटलं जातं की जीवनाचं दुसरं नावच संघर्ष आहे, आणि तो प्रत्येकाच्या जीवनात आहे.
कोणाच्या जीवनामध्ये खूप जास्त येतं, कुणाच्या कमी असेल, परंतु संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात आहेच, नाही का? तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.